जेव्हा जेव्हा सर्वसामान्य लोकांवर अन्याय होते ना, तेव्हा कोणता लोकप्रतिनिधी नाही तर गोरगरिबाचे शेतकऱ्याचे पोरं या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत असतात. आणि हाच शेतकरी कष्टकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी हे सरकार अशा समित्या गठीत करत असते. एवढी काय भीती आहे या पोराची ह्या सरकारला? फडणवीस साहेब, कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, त्यांचे कुटुंब रस्त्यावर आलेत आणि त्याच शेतकऱ्याच्या कुटुंबाचा आवाज होऊन त्रिशूळ पाटील असेल, रविराज साबळे पाटील असेल किंवा असे अनेक भाऊ असतील, हे त्या गोरगरीब लोकांचा आवाज होऊन पुढाकार घेत असतात. आणि त्यानंतर तुम्ही चालू करता त्यांच्यावर रेकीचा कार्यक्रम, धमकाधमकीचा कार्यक्रम. पुन्हा पुरावे मागता. आता तुम्हीच सांगा, तुम्ही 7/12 कोरा म्हणता कधी पात्र शब्द लावून गोरगरिबांना अपात्र केलं, कळू सुद्धा दिलं नाही. मग अशा वेळेला आम्ही शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही? संतोष देशमुख, महादेव मुंडे यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली आणि त्यातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. मग त्यांच्या कुटुंबाच्या न्यायासाठी आम्ही बोलायचं नाही? कितीतरी मुले शाळे वाचून वनवन फिरतात, हजारो सरकारी शाळा तुम्ही बंद पाडल्या, त्या सर्वसामान्यांच्या पोराबाळांसाठी आम्ही बोलायचं नाही? आणि बोललोच तरी तुमची बदनामी आहे. मग त्यासाठी तुम्ही समित्या गठीत करणार, केसेस करणार, या पोरांना आतमध्ये घालणार का? आता एक काम करा, या सगळ्यांना उचलून फासावर द्या, म्हणजे तुमचं काम होऊन जाईल. आणि हे पोरं सुद्धा तितकेच खमके आहेत, हसत हसत फासावर जातील. या गोरगरिबांसाठी न्याय मागण्यासाठी जरी तुमची बदनामी असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना राजा बनवलंय, शाहू महाराजांनी समानता दिली, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षण आणि हक्क दिलेत. पण अजूनही त्या हक्कांबाबतीत बोलायला गेलं की मग ती तुमची बदनामी. यवतमाळमध्ये जानेवारी 2026 मध्ये फक्त 31 दिवसात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. 2025 मध्ये 440 शेतकरी आत्महत्या करून वारलेत. मराठवाड्यात शेकडो आत्महत्या झाल्यात. फक्त हे आकडे नाहीत साहेब, हे आमच्या भावंडांचे, आमच्या बापांचे, आमच्या मुलांचे मुर्दे आहेत. मायबाप बायका एकीकडे रडत असतात, पीक अतिवृष्टीने गेलंय, आमचा मुलगा शेतीच्या कर्जापायी मेलाय, तरीही बँकेचे लोक येऊन त्यांच्या घरी जाऊन धमकावून जातात. आणि तुम्ही 7/12 कोरा म्हणता फक्त 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करता. मग बाकीच्यांनी परत आत्महत्या करायच्या का? आणि यावर आम्ही बोलायचं नाही? तुमच्या बजेटमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि मोठमोठ्या व्यावसायिकांसाठी करोडो रुपये आहेत. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याच्या पोटावर पाय देऊन तयार करण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण त्याच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही आश्वासन देऊ नये. तुमच्याकडे बजेट नाही, पैसा नाही. आणि आम्ही मग याच्यावर बोलायचं नाही? वा रे तुमचं सरकार, तुम्ही जर ऐकलं नाही ना तरी अश्रू ओघळत राहतील आणि हेच अश्रू एक दिवस तुमच्या सिंहासनापर्यंत पोहोचतील. आम्ही शेतकरी आता मरणार नाहीत. आता जेवढा तुम्ही दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढ्या प्रकर्षानं लढायला समोर येऊ आणि आमचा न्याय आम्ही घेऊ. लक्षात ठेवा साहेब, जर आमच्या आवाजावर आणखी दडपशाही केली तर हे लाखो शेतकरी, गोरगरिबाचे पोरं एकत्र येतील आणि तेव्हा फक्त आवाज नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची माती सुद्धा पेटून उठेल. हा इशारा नाही, हे जळजळीत वास्तव आहे. आम्ही सहन करणार नाहीत तर तितक्याच जोशानं लढणार, कारण अजूनही आमचा स्वाभिमान जिवंत आहे, तितकाच आवाज जोरदार आहे. हा आवाज कोणीच दाबू नाही शकत. हा आवाज शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.